Hi student, today we discuss about the new point in the third chapter, that is 3.2 genetic terminology. In the last lecture we explained starting of the third chapter. First point is the chromosome and mechanism of इनहेरिटन्स. मग इनहेरिटन्समध्ये आपण 4 मेकॅनिझम पाहिले. त्याच्याचबरोबर आपण पाहिलं हे जो मेंडेलने सक्सेस केला आहे त्याचा रिसर्च, त्याचे रिझल्ट्स आपण कालच्या लेक्चरला पाहिलेले आहेत. तर आज आपण जे जेनेटिक टर्मिनॉलॉजी पाहणार आहोत. या जेनेटिक टर्मिनॉलॉजी म्हणजे अशा काही टर्म्स आहेत, या जेनेटिक्सवरती हा पूर्ण टॉपिक आपला डिपेंड आहे. तर जेनेटिक्समध्ये ज्या टर्मिनॉलॉजी असतात, म्हणजे ज्या टर्म्स यूज केल्या जातात की पुढचं आपल्याला जे टॉपिक अभ्यासायचे ते या थर्ड टॉपिकमध्ये सब टॉपिक जे अभ्यासणार आहोत त्याच्यासाठी या जेनेटिक टर्मिनॉलॉजी ह्या हेल्पफुल आहेत. आणि ह्या 1 to 2 मार्क्ससाठी काय त्या एक्झामसाठी आपल्याला विचारल्या जातात. सो आपण काय करायचं, याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. व्यवस्थित या टर्म आपल्याला 1 to 2 मार्क्ससाठी येऊ शकतात, त्याच्यामुळे याची व्यवस्थित तयारी करून ठेवायची. तर फर्स्ट जेनेटिक टर्मिनॉलॉजी आहे ती कॅरेक्टर. म्हणजे एक्झॅक्ट कॅरेक्टर म्हणजे काय, तर पहा कॅरेक्टर म्हणजे काय सांगितलं. इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. म्हणजे कॅरेक्टर म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचं स्पेसिफिक असं कॅरेक्टर असतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला त्यांनी सांगितलं हाईट ऑफ दी स्टेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पी प्लांट घेतलं तर त्या पी प्लांटच्या पूर्ण त्या प्लांटची हाईट किती आहे हे काय त्याचं स्पेसिफिक कॅरेक्टर आहे, म्हणजेच हाईट ऑफ दी स्टेम. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण हे मी तर तुम्हाला जे काही आपण ब्लॅकबोर्डवरती एक्सप्लेन करत असतो ते आता ब्लॅकबोर्ड अवेलेबल नसल्यामुळं एक्झॅक्ट मी या पेजवरती ड्रॉ करून दाखवलेलं आहे. म्हणजे मला काय समजून सांगायचं आहे तुम्हाला, कॅरेक्टर म्हणजे हाईट ऑफ दी स्टेम. म्हणजे एक्झॅक्ट पी प्लांट ते टॉल आहे की डॉर्प आहे हे काय त्याचं स्पेसिफिक असं कॅरेक्टर आहे. मग त्या कॅरेक्टरलाच म्हणजेच वन सेंटेन्समध्ये आपल्याला डेफिनेशन सांगितली. व्हॉट इज मीन बाय कॅरेक्टर. कॅरेक्टर इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ दी स्टेम. म्हणजेच क्लिअर आपली ही डेफिनेशन क्लिअर झाली. आता सेकंड आहे ट्रेट. ट्रेट म्हणजे यालासुद्धा कॅरेक्टरच म्हटलं जातं. ट्रेट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅरेक्टर. काय म्हटलं जातं, कॅरेक्टर. ट्रेट म्हणजे काय, ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट. फॉर एक्झाम्पल टॉर ऑर डॉर्प. आता म्हणजे थोडक्यामध्ये इथं काय सांगितलं, ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर. इनहेरिटेड म्हणजे जे पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडं जे कॅरेक्टर येतात त्याला म्हटलं जातं इनहेरिटेड कॅरेक्टर. मग अशी इनहेरिटेड कॅरेक्टर असतात त्याला ट्रेट म्हटलं जातं. परंतु त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट. डिटेक्टेबल व्हॅरियंट म्हणजे अजिबात ते पॅरेंट्ससारखे दिसत नाहीत, लाईक टॉल ऑर डॉर्प. म्हणजे जर त्यांचे पॅरेंट्स काय असतील टॉल असतील तर त्यांचे ऑफस्प्रिंग हे डॉर्प असतात. काय असतात, डॉर्प असतात. त्याला काय म्हटलं जातं, डिटेक्टेबल. म्हणजे व्हॅरियंट एकदम वेगळे कॅरेक्टर पॅरेंटपेक्षा दिसतात अशाला म्हटलं जातं ट्रेट. काय म्हटलं जातं, ट्रेट. तर सेकंड टर्म आपली कंप्लीट झाली, ट्रेट. त्याच्यानंतर थर्ड टर्म आहे ती फॅक्टर. सो फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय फॅक्टर. फॅक्टर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जीन. तिला काय म्हटलं जातं, जीन. आता फॅक्टर म्हणजे काय, तर इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचंच एक युनिट आहे. हेरिडिटी म्हणजे त्यांच्यामध्ये जे अनुवंशिक जे कॅरेक्टर्स ॲन्सेस्टरकडून त्यांच्या पूर्वजांकडून त्यांना भेटलेले असतात, लाईक पॅरेंट्सला. म्हणजेच त्यांना म्हटलं जातं हेरिडिटरी कॅरेक्टर. तर पहा फॅक्टर इट इज अन युनिट ऑफ हेरिडिटी, अ पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. म्हणजे जे पार्टिकल प्रेझेंट असतात ऑर्गॅनिझममध्ये, फॉर एक्झाम्पल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. असं कोणतं कॅरेक्टर असतं पॅरेंटकडून ते ऑफस्प्रिंगकडे जातात, जीन्स. काय असतात, तर जीन्स. आणि हे जीन्स काय असतात, इट रिस्पॉन्सिबल. कशासाठी हे रिस्पॉन्सिबल असतात, इनहेरिट. एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सन, म्हणजे एका पर्सनकडून म्हणजेच पॅरेंटकडून ते ऑफस्प्रिंगकडे काय होतात, इनहेरिट होतात. हे जीन्स असतात. अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. अँड सेम कॅरेक्टर पॅरेंटच्या ऑफस्प्रिंगमध्ये हे जीन्समुळेच दिसतात. मी कालच्या लेक्चरलाच एक्सप्लेन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर पॅरेंटचे जे हेअर्स आहेत हे कर्ली असतील तर त्यांच्या ऑफस्प्रिंगचे हेअरसुद्धा काय असतात, कर्ली असू शकतात. अशी जीन्स काय होतात, ते इनहेरिट होतात. काय होतात, इनहेरिट होतात. म्हणजेच फॅक्टर इज पास फ्रॉम. जे फॅक्टर जो जीन काय होतोय, पास होतोय फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडं, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडं थ्रू गॅमेट्स. कशाच्या माध्यमातून, गॅमेट्स लाईक मेल इन स्पर्म अँड फिमेल इन एग्ज. यांचं फर्टिलायझेशन होऊन जो झायगोट तयार होतो, जो ऑफस्प्रिंग तयार होतो त्यांच्याकडं या
म्हणजेच विथ द हेल्प ऑफ गॅमेटच्या माध्यमातून काय होतं, फॅक्टरचं इनहेरिट होतात. काय होतात, इनहेरिट. फॅक्टर म्हणजे जीन. आपली थर्ड टर्म कंप्लीट झाली ती फॅक्टर. तर त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे ती जीन. सो व्हॉट इज मीन बाय जीन? तर जीन म्हणजे नेमकं काय? इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दी कॅरेक्टर. आता जीन म्हणजे काय? तर इट इज अन पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. आता मी काल व्यवस्थित दाखवलेलं होतं. काय दाखवलं तर आपल्या बॉडीमध्ये सेल्स प्रेझेंट असतात. सेल्समध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल असतं. त्या जेनेटिक मटेरियलमध्येच काय असतात, तर क्रोमोझोम असतात. क्रोमोझोम म्हणजे जेनेटिक मटेरियल. क्रोमोझोममध्ये काय असतं, DNA. आणि DNA मध्ये असतात जीन्स. काय असतात, जीन्स. तर पहा, इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. काय असतो, इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. DNAमधला पर्टिक्युलर सेगमेंट म्हणजे पार्ट, त्यालाच काय म्हटलं जातं, जीन. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. तो इनहेरिट करतोय पॅरेंटपासून ऑफस्प्रिंग करत ते कॅरेक्टर काय केले जातात, इनहेरिट पास केले जातात. अँड एक्सप्रेस डायरेक्टली ते दाखवले जातात, एक्सप्रेस केले जातात. डॉमिनंट कॅरेक्टर त्याला म्हटलं जातं जीन. तर फोर्थ टर्म आपली कंप्लीट झाली. म्हणजे फर्स्ट आपण कॅरेक्टर पाहिलं, सेकंड पाहिलं ट्रेट, थर्ड पाहिलं फॅक्टर, आणि फोर्थ पाहतोय ती जीन. त्याच्यानंतर अलिल्स ऑर अलिलोमॉर्फ्स, दोन्हींचं मिनिंग एकच आहे. अलिल्स म्हणजे नेमकं काय, तर पेअर ऑफ जीन. काय असतात, पेअर ऑफ जीन. पेअर ऑफ जीन त्यालाच म्हटलं जातं अलिल्स. अलिल्स म्हणजे वेगळं काही नाही, पेअर ऑफ जीन्स. पेअर ऑफ जीन्स म्हणजे कसं, तर आपण फॉर एक्झाम्पल जर टॉल पी प्लांट घेतली तर त्याच्यामध्ये टॉल हे झालं त्याचं फेनोटायपिक नेचर. बाहेरून जे दिसत आहेत कॅरेक्टर ते झालं टॉल. परंतु त्या टॉलसाठी आपण काय यूज करतोय, कोणता जीन यूज करतोय, कॅपिटल टी. हे काय, पेअर ऑफ कॅरेक्टर आहेत. काय, पेअर ऑफ, दोन कॅपिटल होमोजायगस कॅपिटल टी आहेत. म्हणजेच हे काय झाले, अलिल्स. त्यालाच काय म्हटलं जातं, अलिल्स. इट इज अन पेअर ऑफ जीन. त्याला काय म्हटलं जातं, पेअर ऑफ जीन्स. तर पहा, एक्झॅक्ट अलिल्स म्हणजे थेरॉटिकल पार्टमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, दी 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन आर कॉल्ड ॲज अलिल्स ऑफ इच अदर. अलिल्स ऑफ इच अदर म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन ऑर फॅक्टर. 2 or more फॉर्म म्हणजे जर आपण काय पाहतोय, 2 or more फॉर्म म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण इथं पाहिलं तर पहा, अलिल्स म्हणजे काय, पेअर ऑफ जीन असतात. लाईक कॅपिटल टी. 2 or more फॉर्म म्हणजे एकाच प्लांटमध्ये आपल्याला दोन कॅरेक्टर डायरेक्टली दिसतात, टॉल आणि डॉर्फ. म्हणजे एक प्लांट टॉल दिसते तर एक प्लांट शॉर्ट दिसते. म्हणजे हे काय झाले, तर पेअर ऑफ कॅरेक्टर झाले एका गिव्हन जीनवरती, गिव्हन फॅक्टरवरती. त्यालाच काय म्हटलं जातं, अलिल्स ऑफ इच अदर. आता अलिल्स ऑफ इच अदर, तर पहा, हे जे अलिल्स असतात दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोकाय. आयडेंटिकल लोकाय मीन्स पोझिशन, सेम पोझिशनवर असतात ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. आता होमोलॉगस क्रोमोझोमवरती हे जे जीन्स आहेत, हे जीन्स सेम पोझिशनला आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मदर अँड फादरचं आपण जर एक्झाम्पल घेतलं तर हे अलिल सेम पोझिशनला असतात. सेम पोझिशनला त्यालाच काय म्हटलं जातं, होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे जे क्रोमोझोम असतात, क्रोमोझोममध्ये DNA असतात. तर पहा, जर पॅरेंट्समध्ये जर मदरमध्ये डायबेटीसचं जीन ह्या एका जीन्सवरती प्रेझेंट आहे, ह्या DNAच्या एका जीन्सवरती प्रेझेंट आहे, एका सेगमेंटवरती प्रेझेंट आहे, त्याच सेगमेंटवरती फादरच्या पण तो जीन काय असतो, प्रेझेंट असतो. ॲट सेम लोकायवर सेम पोझिशन. कशावरती, सेम लोकायवर सेम पोझिशन. म्हणजे हे काय झाले, अलिल म्हणजे असे होमोलॉगस जीन्स त्या फॅक्टरवरती, गिव्हन फॅक्टरवरती काय असतात, प्रेझेंट असतात, सेम पोझिशनला असतात. इथं मदर आणि फादरमध्ये जो डायबेटीसचा जीन आहे तो एकाच लोकेशनला, एकाच पोझिशनला त्या DNAच्या सेगमेंटवरती, त्यालाच काय म्हटलं जातं, होमोलॉगस क्रोमोझोम. होमो मीन्स सेम पोझिशनवरती काय आहेत, ते दोन जीन्स आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले पहा, हे जे अलिल्स असतात, हे अलिल्स नेमके अलिल इट इज अन शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमॉर्फ. अलिलोमॉर्फचा शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजेच अलिल म्हणजे काय, 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिव्हन जीन ऑर फॅक्टर. 2 or more फॉर्म म्हणजे गिव्हन जीन म्हणजे एक पी प्लांट आहे, त्याचे जर दोन आपण फॅक्टर घेतले तर लाईक टॉल अँड डॉर्फ असे दोन फॅक्टर त्याचे होतात. त्याच्याचबरोबर हे जे फॅक्टर आहेत, हे जे जीन आहे ते ऑक्युपाय आयडेंटिकल लोक आहे. मी त्याच्यासाठी एक्झाम्पल सांगितलं. सेम पोझिशनला असे जीन्स कोणते प्रेझेंट असतात, मदर अँड फादरचं एक्झाम्पल सांगितलं आहे. अलिल इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलो फॉर्म. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे ती डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजे आपण
कालच्या लेक्चरला मी सांगितलं होतं जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतात, काय होतात एक्सप्रेस होतात, त्यालाच म्हटलं जातं डॉमिनंट. काय म्हटलं जातं डॉमिनंट. म्हणजे डायरेक्टली प्लांट जर पॅरेंट प्लांट टॉल असेल तर त्याच्यापासून तयार होणारी 2 प्लांट आहेत, त्याच्यापैकी एक प्लांट ही सुद्धा टॉल असते. कशी असते टॉल, म्हणजे एक्सप्रेस होते डायरेक्टली पॅरेंटचे कॅरेक्टर ते दाखवते, त्याला म्हटलं जातं डॉमिनंट. तर थेरॉटिकल पार्टमध्ये काय दिलं ते आपण पाहू. इट इज ॲन अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इव्हन इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील दॅट इज इन हेटेरोझायगस कंडिशन. आता एक्झॅक्ट इथं काय सांगितलं हेटेरोझायगस कंडिशन ओनली इन इट इज ॲन अलील. हे सुद्धा काय असतात अलील. अलील म्हणजे पेअर ऑफ जीन असतात दॅट एक्सप्रेस इट ट्रेट, म्हणजे त्यांचे कॅरेक्टर ते असे एक्सप्रेस करतात इव्हन इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील. आणि ते अल्टरनेटिव्ह म्हणजे 2 वेगळ्या स्वरूपात ते काय करतात त्यांचे कॅरेक्टर एक्सप्रेस करतात, दॅट इज हेटेरोझायगस कंडिशन. आता आपण थेरॉटिकल पार्ट हा पाहिलेला आहे, परंतु एक्झॅक्ट तिथं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे. इट इज ॲन अलील. अलील म्हणजे पेअर ऑफ कॅरेक्टर असतात. आता इथं डॉमिनंटमध्ये आपल्याला पाहिजे, कुठं पाहिजे डॉमिनंट. इथं अल्टरनेटिव्ह अलील्स म्हणजे 2 अलील्स असतात की ते पेअरमध्ये असतात. अल्टरनेटिव्ह म्हणजे एक टॉल आणि एक डॉर्फ असे 2 वेगळे अलील्स आहेत. आणि सपोज आपण आता त्याची हाईटचं कॅरेक्टर पाहतो, ते उंच आहे किंवा बुटके आहे असे ते प्लांट आपण पाहतो. आणि जेव्हा एक सेम पेअरमध्ये कॅरेक्टर आपण पाहतो, टॉल कॅरेक्टर घेतलं त्याच्यापासून आपल्याला एकच जीन भेटतो, तो कॅपिटल टी. आणि जर आपण कलर त्याच्याचबरोबर हाईटबरोबरच जर कलर आपण जर यूज केला असता तर कॅपिटल टी बरोबर येल्लो कलर समज त्या प्लांटचा असेल तर तिथं आपल्याला इथं जर टॉल दाखवलं आहे मी टॉल बरोबरच आपण जर त्याचा कलरसुद्धा दाखवला असता तर कॅपिटल टीच्या नंतर आपल्याला सेकंड ब्रॅकेटमध्ये त्याचा कलर डबल कॅपिटल वायमध्ये लिहावा लागला असता, कॅपिटल वाय. मग तेव्हा त्याचे 2 कॅरेक्टर येतात पहा, कॅपिटल टी हे जे होमोझायगस पेअर आहे त्याच्यापासून आपल्याला एकच जीन भेटतो, तो आहे कॅपिटल टी. परंतु हे झालं फक्त मोनोहायब्रिड. काय मोनोहायब्रिड, फक्त आपण सिंगल कॅरेक्टर आपण पाहतो त्याचं. परंतु जर डबल पाहायचं असेल डायहायब्रिड म्हटलं जातं त्याला, दुसरा कलर त्या म्हणजेच त्याच्या हाईटबरोबरच दुसऱ्या पार्टचं पण त्याचं कॅरेक्टरचा क्रॉस केला जातो. परंतु आपण इथं फक्त मोनोहायब्रिड म्हणजे सिंगल कॅरेक्टरवरती पाहतो. परंतु एवढं सांगण्याची गरज नाही, हे आपल्याला पुढं सांगायचं आहे. आपण डॉमिनंट पाहतो. डॉमिनंट इट इज ॲन अलील दॅट एक्सप्रेस इन ट्रेट, म्हणजे त्यांचे कॅरेक्टर ते काय करतात एक्सप्रेस करतात. अलील म्हणजे पेअर ऑफ जीन, तर आपण टॉल कॅरेक्टर इथे एक्सप्रेस करणारे इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह फॉर्म्स. अल्टरनेटिव्ह फॉर्म्स म्हणजेच आपण 2 प्लांट घेतल्या टॉल आणि डॉर्फ, अशा 2 अल्टरनेटिव्ह प्लांट घेतल्या, त्यांचं जर आपण क्रॉस केला तर हे जे होमोझायगस टॉल प्लांट आहे त्याचा एक जीन आपण घेतलं कॅपिटल टी, डॉर्फ प्लांटचा घेतला स्मॉल टी, आणि त्यांचं क्रॉसिंग केल्याच्या नंतर आपल्याला कॅपिटल टी आणि स्मॉल टी भेटले. आता हे कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे कसं आहे F1 जनरेशन आहे. कसं आहे F1 जनरेशन आहे, म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन. काय म्हटलं जातं फर्स्ट फिलियल जनरेशन, फर्स्ट क्रॉस करून आपल्याला ते जनरेशन भेटले. आणि हे कसं आहे हेटेरोझायगस म्हणजे 2 डिफरंट कॅरेक्टर आपल्याला भेटलेत. काय भेटलेत 2 डिफरंट जीन्स आपल्याला भेटलेत, दॅट इज कॅपिटल टी अँड स्मॉल टी. काय भेटलं आहे कॅपिटल टी आणि स्मॉल टी. तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी इट इज ऑल्सो कॉल्ड एज टॉल, त्याला टॉलच म्हटलं जातं. परंतु त्यांचे जीन हे काय आहेत वेगळे आहेत, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. तरी इथं सांगितलं आहे. आपण थेरॉटिकल पार्टमध्ये पाहू. इट इज ॲन अलील दॅट एक्सप्रेस इट ट्रेट इव्हन इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील दॅट इज हेटेरोझायगस कंडिशन ओनली. मग आपण त्यांचं काय केलं क्रॉस केला अल्टरनेटिव्ह अलीलचा आणि आपल्याला हेटेरोझायगस कंडिशन भेटली तिथं ओनली. अल्टरनेटिव्हली द अलील दॅट एक्सप्रेस इन F1 इज कॉल्ड ॲज डॉमिनंट. आणि जे F1मध्ये कॅरेक्टर दाखवलेत कॅपिटल टी स्मॉल टी हा त्यांचा जीन आहे, परंतु त्यांनी कॅरेक्टर काय दाखवलं आहे त्यांचा फेनोटाईप काय आहे टॉलच आहेत, उंचच आहेत, परंतु जीन त्यांचा कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे. म्हणजेच कॅपिटल टी आणि स्मॉल टी असेल हे त्यांचं डॉमिनंट कॅरेक्टर आहे. डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस केलं आहे म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे जरी हेटेरोझायगस असले तरी ते त्यांचं कॅरेक्टर हे टॉलच आहे, म्हणजे हे काय आहे डॉमिनंट. म्हणजे ब्रॅकेटमध्ये आपल्याला सांगितलं आहे इट इज ॲन अलील ऑफ अ पेअर दॅट मास्क द एक्सप्रेशन ऑफ अदर अलील इन F1 जनरेशन. मग त्यांनी बरोबर 12 कॅरेक्टर हे काय केलं आहे F1 जनरेशनमध्ये आपण क्रॉस करून ते एक्सप्रेस केलेलं दिसतंय. सो दिस इज कॉल्ड ॲज डॉमिनंट, त्याला काय म्हटलं जातं डॉमिनंट. आता नेक्स्ट आहे ते रेसेसिव्ह. काय आहे रेसेसिव्ह
तर याला काय म्हटलं आहे, दिस अलील इज नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे हे रेसेसिव्ह अलील जसं आपण आता डॉमिनंटमध्ये हे काय होतात, एक्सप्रेस होतात. काय होतात, एक्सप्रेस होतात. कधी एक्सप्रेस होतात, जेव्हा आपण अल्टरनेटिव्ह अलील घेतले. तर अल्टरनेटिव्ह म्हणजे एक टॉल घेतला आणि एक शॉर्ट घेतलं, कॅपिटल टी स्मॉल टी यांचा क्रॉस केला. परंतु हे जे रेसेसिव्हमधले जे जीन्स असतात, जे अलील्स असतात, इज नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे इथं एक टॉल आणि एक शॉर्ट प्लांट घेऊन त्यांचा क्रॉस करून जमत नाही. म्हणजे हे एक्सप्रेस होतच नाहीत अल्टरनेटिव्ह अलील्स इन हेटेरोझायगस कंडिशन. हेटेरोझायगस कंडिशनमध्ये हे एक्सप्रेस होतच नाही. का होत नाही तर पहा, इट एक्सप्रेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल अलील. इट इज ॲन अलील दॅट डज नॉट एक्सप्रेस इन F1 हायब्रिड. म्हणजे हे फक्त कधी एक्सप्रेस होतात, इट एक्सप्रेस ओनली प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल अलील. अनदर आयडेंटिकल अलील म्हणजे जर आपण इथं रेसेसिव्ह कंडिशन पाहिली, अनदर आयडेंटिकल अलील म्हणजे असा एकच अलील घ्यायचा आहे की तेव्हाच हे रेसेसिव्ह कॅरेक्टर काय होतात, एक्सप्रेस होतात. रेसेसिव्ह जीन म्हणजे फक्त आपण इथं आयडेंटिकल, इथं काय घेणार नाहीत, आपण अल्टरनेटिव्ह घेणार नाही, दोन वेगळे घेणार नाही, एकच घेणार, ती प्युअर रेसेसिव्ह घेणार. काय घेणार, प्युअर रेसेसिव्ह, प्युअर शॉर्ट प्लांट घेणार. जर डॉमिनंट घेतला आपण त्याच्याचबरोबर अल्टरनेटिव्ह, तर ह्या एक्सप्रेस होत नाही. मग कशा एक्सप्रेस होत नाही तर पहा, जर आपण फक्त प्युअर रेसेसिव्ह प्लांट घेतली, प्युअर रेसेसिव्ह प्लांट जर घेतली तर आपण त्यांचं काय करणार, क्रॉस करणार. प्युअर रेसेसिव्ह प्लांटचा त्याच प्लांटवरती काय करायचं, सेम. म्हणजे इथं सांगितलं इट एक्सप्रेस ओनली प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल अलील. त्यांच्याचसारखा दुसरा आलेला असेल तर त्याच्याचबरोबर हे रेसेसिव्ह अलील काय होतात, एक्सप्रेस होतात. मग शॉर्ट प्लांट, ह्या शॉर्ट प्लांटबरोबरच काय होतात, एक्सप्रेस होतात. म्हणजे जर आपण स्मॉल टी घेतलं, त्याचाच क्रॉस त्याचसारख्या प्लांटबरोबर करायचा आहे. स्मॉल टी त्या स्मॉल टीपासून जो जीन आपल्याला भेटला आहे तो स्मॉल टी आणि त्याच्यापासून जो क्रॉस करून जे आपल्याला F1 भेटलं आहे ते आहे स्मॉल टी. म्हणजे तेव्हाच हे काय होतात, एक्सप्रेस होतात. म्हणजे आपल्याला समजलं असेल, हे जे अलील आहेत हे अलील कधी एक्सप्रेस होत नाही, नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील. जर या स्मॉल टी बरोबर आपण कॅपिटल टीचा जर क्रॉस केला असता तर हे रेसेसिव्ह अलील एक्सप्रेस होत नाहीत. हे ओनली त्यांच्यासारखे जेव्हा अलील्स तिथं घेतले जातात तेव्हाच हे काय होतात, एक्सप्रेस होतात. इट एक्सप्रेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल अलील. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं, इट इज ॲन अलील दॅट डज नॉट एक्सप्रेस इन F1 हायब्रिड. हे असे अलील आहेत की F1 हायब्रिडमध्ये हे काय होत नाहीत, एक्सप्रेस होत नाहीत. सो दिस ऑल डिस्कशन ऑफ दिस रेसेसिव्ह पार्ट. रेसेसिव्ह टर्म आपली कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत ते फेनोटाईप म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर जो पार्ट दाखवतो त्याला म्हटलं जातं फेनोटाईप. काय म्हटलं जातं, फेनोटाईप मीन्स एक्सटर्नल कॅरेक्टर. फिजिकली मीन्स फिजिकल कॅरेक्टर, बाहेरून जे चेंजेस त्या एखाद्या पर्टिक्युलर पार्टवरती आपल्याला दिसतात त्याला म्हटलं जातं फेनोटाईप. तर आपण थेरॉटिकल पार्ट या फेनोटाईपचा पाहणार आहोत. फेनोटाईप the external appearance of individual for any trait is called as phenotype for the trait. म्हणजे एक्झॅक्ट फेनोटाईप म्हणजे काय, एक्सटर्नल ॲपिअरन्स, बाहेरून दिसणारा त्यांचा ॲपिअरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट, कोणत्याही कॅरेक्टर असेल, लाईक हाईट असेल, लाईक कलर असेल, असे कोणतेही कॅरेक्टर असतील ते बाहेरून आपण काय करू शकतो, पाहू शकतो. दिस ट्रेट इज कॉल्ड ॲज फेनोटाईप फॉर दॅट ट्रेट. त्या कॅरेक्टरचा फेनोटाईप म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं, हा जो फेनोटाईप आहे, फेनोटाईप इट इज ऑब्झर्वेबल अँड डिटरमाइंड बाय द डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ अलील्स. म्हणजे इझिली आपण ऑब्झर्व करू शकतो आणि डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ अलील्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे नेमकं काय सांगता येतं, इन पी प्लांट फॉर द हाईट ऑफ द स्टेम दॅट इज टॉल अँड डार्क. हे काय डिफरंट अलीलचे कॅरेक्टर आहेत, काय डिफरंट अलीलचं कॉम्बिनेशन केलं आहे. म्हणजेच टॉल पण आहेत आणि शॉर्ट पण आहेत, डार्क पण आहेत, आर द टू फेनोटाईप. टॉल इज डिटरमाइंड बाय कॅपिटल टी और कॅपिटल टी स्मॉल टी अँड डॉर्क इज डिटरमाइंड बाय स्मॉल टी. म्हणजे जो टॉल प्लांट आपण कोणते जीन डिटरमाइन करतो आहे, कॅपिटल टी और त्यांचा क्रॉस केल्याच्यानंतर आपल्याला F1 जे भेटतं आहे, जेव्हा कॅपिटल फर्स्ट लेटर असतं आणि नंतर स्मॉल लेटर असतं, तर त्या जो कॅपिटल लेटरला आपण दर्शवणार आहे ज्या कॅरेक्टरने, त्याचा जो फेनोटाईप आहे कॅपिटल टी आपण फक्त टॉलसाठी यूज करतो आहे. मग ह्या टॉल प्लांट असतात कॅपिटल टी स्मॉल टी आणि डॉर्प असतात ते शॉर्ट. म्हणजेच एक्झॅक्ट
easily observable, determine and different combination of alleles like height of the tall and short. Tall is determined by capital T, capital T or capital T small t, and dwarf is determined by small t small t. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं पहा जिनोटाईप. काय जिनोटाईप आता फेनोटाईप, फक्त फेनोटाईप एवढंच लक्षात ठेवायचं. फेनोटाईप आणि जिनोटाईपमध्ये एका सेंटेन्समध्ये आपल्याला ह्या दोन टर्म समजू शकतात. फेनोटाईप म्हणजे पी प्लांट ह्या टॉल आहेत म्हणजेच आपण काय म्हणतो, पी प्लांट ह्या उंच आहेत, टॉल आहेत म्हणजे आपण त्याच्यासाठी टॉल म्हणजे हा काय फिनोटाईप आहे. परंतु टॉल हे दर्शवण्यासाठी आपण काय यूज केलं आहे, कॅपिटल टी. काय यूज केलं आहे, कॅपिटल टी. हे टॉल हे दर्शवण्यासाठी यूज केलं आहे. परंतु टॉल म्हणजे फक्त फेनोटाईप, परंतु कॅपिटल टी हे जीन आहेत, त्यालाच म्हटलं जातं कॅपिटल टी इट ऑल्सो कॉल्ड ॲज जिनोटाईप. काय म्हटलं जातं, जिनोटाईप. फेनोटाईप म्हणजे त्यांचं एक्झॅक्ट बाहेरून दिसणारं कॅरेक्टर आणि जिनोटाईप म्हणजे त्यांच्या आतलं कॅरेक्टर. म्हणजे आतलं म्हणजे कॅपिटल टी म्हणजे एक्झॅक्ट काय असतं तर पहा. आता जिनोटाईप त्याचे आपण थेरॉटिकल पार्ट पाहिल्यानंतर आपल्याला समजेल. जेनेटिक कन्स्टिट्युएशन और जेनेटिक मेकअप ऑन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू अ पर्टिक्युलर ट्रेट म्हणजे ती प्लांट काय आहे, टॉल आहे. टॉल ह्या त्याचा फेनोटाईप आहे, परंतु टॉलसाठी जीन कोणते यूज केलेत, कॅपिटल टी. हे काय आहे त्यांचं जीन्स आहे. जेनेटिक कॉन्स्टिट्युएन्स और जेनेटिक मेकअप म्हणजेच त्या टॉल प्लांटसाठी जे जीन यूज केले ते काय आहेत, कॅपिटल टी. म्हणजे इट रिप्रेझेंट ऑफ द जेनेटिक कॉन्स्टिट्युएशन ऑफ इंडिव्हिज्युअल विथ रिस्पेक्ट टू सिंगल कॅरेक्टर और सेट ऑफ कॅरेक्टर. म्हणजे आपण त्याच्याबरोबर सिंगल कॅरेक्टर म्हणजे फक्त आपण टॉलसाठीच यूज करू शकतो किंवा टॉल अँड शॉर्टसाठी यूज करू शकतो. ही झाली हाईट. त्याच्यानंतर आपण कलरसाठी यूज करू शकतो. असं वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी म्हणजेच इट रिप्रेझेंटेशन ऑफ द जेनेटिक कॉन्स्टिट्युएशन ऑफ एन इंडिव्हिज्युअल विथ रिस्पेक्ट टू सिंगल कॅरेक्टर और सेट ऑफ कॅरेक्टर. सिंगल कॅरेक्टरसाठी पण यूज करू शकतो किंवा त्यांचं सेट असेल त्यांच्यासाठी पण यूज करू शकतो. मग एक्झॅक्ट सिंगल और सेट कॅरेक्टर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल पी टॉल प्लांट्स कॅन हॅव जिनोटाईप कॅपिटल टी स्मॉल टी हा त्यांचा जिनोटाईप आहे. अँड डॉर्फ हॅज स्मॉल टी हे त्यांचे काय आहेत, जिनोटाईप. म्हणजेच एक्झाम्पल आपण जर सांगायचं म्हटलं तर एकदम क्लेवर स्टुडंट असेल तर क्लेवर स्टुडंट काय करतात, त्यांचे आपल्याला माहीत नसतं हा क्लेवर स्टुडंट आहे. परत काही स्टुडंट काय करतात, वर्गामध्ये आन्सर देत असतात. आपल्याला वाटतं ते खूप क्लेवर आहेत, परंतु जर आपण त्यांचा रिझल्ट पाहिला तर काही स्टुडंट हे क्लासमध्ये आन्सर देत नाहीत, परंतु हे काय करतात, रिझल्टमध्ये आपल्याला डायरेक्टली रिझल्ट दाखवतात हे किती हुशार आहेत. म्हणजे जो रिझल्ट दाखवला हा काय त्यांचा जिनोटाईप आहे. परंतु जे स्टुडंट्स हे वर्गामध्ये आपल्याला क्लेवर दाखवतात हे त्यांचा फिनोटाईप आहे, कारण ते फक्त वर्गामध्येच उत्तर देतात, एक्झामला काही लिहित नाहीत. परंतु असे काही स्टुडंट असतात हे रिझल्टमध्ये त्यांचा जिनोटाईप दाखवतात. काय दाखवतात, जिनोटाईप. आपल्याला ही कन्सेप्ट व्यवस्थित समजलेली असेल. त्याच्याचबरोबर होमोझायगस आपल्याला पाहिजे. काय पाहिजे, होमोझायगस. होमो मीन्स सेम. काय असतात, होमो मीन्स सेम, एकदम सेम जीन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. म्हणजे लाईक कॅपिटल टी और ह्यालाच प्युअर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, प्युअर. तर पहा एक्झॅक्ट होमोझायगस और प्युअर मीन्स वॉट, अँड इंडिव्हिज्युअल पोझेसिंग आयडेंटिकल अलील्स. एखादा इंडिव्हिज्युअल असेल तो काय दाखवते, आयडेंटिकल अलील दाखवतो. आयडेंटिकल म्हणजे सेम. फॉर पर्टिक्युलर ट्रेट म्हणजे त्याचं पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी ते सेम जीन दाखवतात, सेम आलील दाखवतात. म्हणजे पर्टिक्युलर कॅरेक्टर म्हणजे लाईक ते टॉल जर असतील तर त्याच्यासाठी कॅपिटल टी हे एकदम सेम आहेत. तर कॅपिटल टी त्याच्या जर त्यांनी कॅपिटल टी आणि त्याच्याबरोबर स्मॉल टी दाखवला असता तर हे काय झालं असतं, हे हेटेरोझायगस आहे. कसं आहे, हेटेरोझायगस आहे. म्हणजेच हे एकदम काय दाखवतात, होमो मीन्स सेम, फक्त कॅपिटल टी. आणि इंडिव्हिज्युअल पोझेसिंग आयडेंटिकल अलील्स ऑफ अ पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड ॲज होमोझायगस ऑर प्युअर. त्यालाच म्हटलं जातं प्युअर फॉर दॅट ट्रेट. त्या कॅरेक्टरचा एकदम होमोझायगस कंडिशन म्हटली जाते. होमोझायगस ब्रीड्स ट्रू टू दी ट्रेट अँड प्रोड्युसेस ओनली वन टाईप ऑफ गॅमेट्स. एक्झाम्पल टॉल विथ कॅपिटल टी अँड डॉर्फ विथ स्मॉल टी. होमोझायगस ब्रीड्स ट्रू म्हणजे ते कॅपिटल असू शकतात किंवा स्मॉल असू शकतात लाईक ट्रेड, परंतु ते सेम असतात. कशा असतात, सेम. होमो मीन्स सेम अँड प्रोड्युसेस ओनली वन टाईप ऑफ गॅमेट्स. आणि ते काय करतात, ओनली वन टाईप ऑफ गॅमेट प्रोड्यूस करतात. म्हणजेच जर आपण होमोझायगसमध्ये टॉल प्लांटसाठी कॅपिटल टी जर यूज केला तर ते काय ओनली वन टाईपचं गॅमेट
प्रोड्यूस करतात दॅट इज कॅपिटल टी विथ स्मॉल टी हे काय करतात ओनली स्मॉल टी काय करतात एक सिंगल गॅमेट प्रोड्यूस करतात. हे झालं होमोझायगस. म्हणजेच होमोझायगस जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर होमो मीन्स सेम आणि जर 12 प्लांटामध्ये आपण कॅपिटल टी हे काय झालं होमो सेम अलील सेम जीन आपण घेतला आणि हे सेम जीन काय करतायत तर होमोझायगसमध्ये हे एक्झॅक्टली काय करतायत ओनली वन टाईप ऑफ गॅमेट्स प्रोड्यूस करतात दॅट इज कॅपिटल टी ओनली वन टाईप ऑफ गॅमेट. त्याच्यानंतर आता नेक्स्ट कंडिशन आपल्याला नेक्स्ट टर्म पाहायची ती हेटेरोझायगस. कोणती पाहायची हेटेरोझायगस. आता हेटेरोझायगस म्हणजे नेमकं काय हेटेरो मीन्स डिफरंट होमो मीन्स सेम. आता इथं डिफरंट असतात काय असतात डिफरंट अँड इंडिव्हिज्युअल पजेसिंग कॉन्ट्रास्टिंग अलील. कसे पाहायला भेटतात कॉन्ट्रास्टिंग अलील. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे डिफरंट कसे असतात डिफरंट असतात. एलिल्स फॉर्म अ पर्टिक्युलर कॅरेक्टरवरती ते आपल्याला डिफरंट कॅरेक्टर दाखवतात. कॉन्ट्रास्टिंग इज कॉल्ड ॲज हेटेरोझायगस. त्यालाच काय म्हटलं जातं हेटेरोझायगस. आपण ते डायरेक्टली क्रॉस पाहिल्यानंतर आपल्याला कळेल हेटेरोझायगस कंडिशन कशी असते. हेटेरोझायगस डज नॉट ब्रीड ट्रू फॉर दॅट ट्रेट अँड इट प्रोड्युसेस 2 टाईप्स ऑफ गॅमेट. फॉर एक्झाम्पल F1 जनरेशन दॅट इज हायब्रिड कॅपिटल टी स्मॉल टी. हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो कॉल्ड हायब्रिड. त्यालाच काय म्हटलं जातं हायब्रिड. आता हेटेरोझायगस कंडिशन म्हणजे डिफरंट कॅरेक्टर दाखवतात. आता हेच आपण डॉमिनंटमध्ये जो क्रॉस पाहिला होता जो अल्टरनेटिव्ह अलीलचा तोच क्रॉस आपल्याला हेटेरोझायगसमध्ये सुद्धा यूज करता येईल. तर पहा हेटेरोझायगस म्हणजे नेमकं काय सांगितलं आहे अँड इंडिव्हिज्युअल पजेसिंग कॉन्ट्रास्टिंग अलील. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे 2 डिफरंट अलील तेच अल्टरनेटिव्ह अलील टॉल अँड डार्क. कॅपिटल टी यांचा क्रॉस आपण स्मॉल टी टॉलचा शॉर्ट बरोबर जेव्हा क्रॉस केला तेव्हा आपल्याला काय भेटलं हेटेरोझायगस कंडिशन भेटली. म्हणजे हेटेरोझायगस म्हणजे कॅपिटल टीने एक जीन भेटला आहे तो कॅपिटल टी स्मॉल टीने एक जीन भेटला तो स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी हा जर त्यांचा क्रॉस झाला ही हेटेरोझायगस कंडिशन आहे. म्हणजे 2 डिफरंट जीन आपल्याला पाहायला भेटले नॉट सेम जीन. मग हेच काय हेटेरोझायगस डज नॉट ब्रीड ट्रू फॉर ट्रेट प्रोड्युसेस 2 टाईप्स ऑफ गॅमेट्स. फॉर एक्झाम्पल F1 जनरेशन हायब्रिड मीन्स मिक्सचर. काय म्हटलं जातं मिक्स आहेत काय आहेत मिक्स ऑफ 2 जीन्स त्याला म्हटलं जातं हायब्रिड. एक कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे सेम जीन नाही डिफरंट जीन आहेत त्यालाच म्हटलं जातं हायब्रिड. सो हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायब्रिड. त्याला काय म्हटलं जातं हायब्रिड कारण हे दोन जीन्स काय मिक्सचर आहे सेम जीन्स नाही 2 डिफरंट जीन्स त्याला म्हटलं जातं हेटेरोझायगस. काय म्हटलं जातं हेटेरोझायगस. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे ती प्युअर लाईन. कोणती आहे प्युअर लाईन. आता प्युअर लाईन एक्झॅक्ट म्हणजे काय तर पहा ॲन इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल विच इज होमोझायगस ऑर ट्रू ब्रीडिंग फॉर 1 or more trait constitutes pure line and that is plant which breeds true for a particular character is descendant of single homozygous parent produced after self fertilization. आता काय सांगितलं इथं प्युअर लाईन. आता जेव्हा आपण होमोझायगस ही टर्म पाहिली होती त्यालाच म्हटलं जातं प्युअर. काय म्हटलं जातं प्युअर. होमो मीन्स तिथं असे सेम कॅरेक्टर असतात त्यालाच प्युअर कॅरेक्टर म्हटलं जातं. म्हणजेच तिथं सेम आलेलं असतात. तर फर्स्ट आपल्याला सांगितलं आहे काय सांगितले होमोझायगस म्हणजे ॲन इंडिव्हिज्युअल पजेसिंग कॉन्ट्रास्टिंग अलील. काय सांगितलं आहे ॲन इंडिव्हिज्युअल पजेसिंग कॉन्ट्रास्टिंग प्युअर लाईन ॲन इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजेच पॉप्युलेशनचा ग्रुप विच इज होमोझायगस ते कसे असतात सेम असतात. ट्रू ब्रीडिंग फॉर्म 1 or more trait. 1 or more trait म्हणजेच एक कॅरेक्टर दाखवतात ते टॉल आहेत कॅपिटल टी ऑर मोर ट्रेट म्हणजे शॉर्ट पण कॅरेक्टर दाखवतात स्मॉल टी मोर ट्रेट कॉन्स्टिट्युएंट्स प्युअर लाईन आणि त्यालाच काय म्हटलं जातं इट इज अँड कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ दी प्युअर लाईन. म्हणजेच त्याला प्युअर लाईन म्हटलं जातं. दॅट इज दी प्लांट विच ब्रीड्स ट्रू पर्टिक्युलर कॅरेक्टर. म्हणजे ते प्लांट काय होतात ब्रीड होतात इन पर्टिक्युलर कॅरेक्टर म्हणजे ती टॉल आहे म्हणजे त्याच्यामध्ये जी जीन्स असतात ते कॅपिटल टी सेम लाईक होमोझायगस कंडिशन. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे इट इज अ डिसेंडंट ऑफ अ सिंगल होमोझायगस पॅरेंट प्रोड्यूस आफ्टर सेल्फ फर्टिलायझेशन नंतर हे काय होतात प्रोड्यूस होतात. म्हणजे जर आपण हे कंडिशन पाहिली प्युअर लाईनची प्युअर मीन्स होमोझायगस. काय असतं होमोझायगस इथं कॅपिटल किंवा त्याच्याचबरोबर स्मॉल हे कॅरेक्टर काय होऊ शकतात एकत्र येऊ शकतात. हे झालं हाईट पर्टिक्युलर कॅरेक्टर घेतलं आहे इन सिंगल होमोझायगस पॅरेंट प्रोड्यूस आफ्टर सेल्फ फर्टिलायझेशन. म्हणजे
सपोज सिंगल कॅरेक्टर घेतलं, सिंगल कॅरेक्टर आपण काय घेतलं, फक्त 12 प्लांट आहेत, हे फक्त सिंगल कॅरेक्टर घेतलं आणि ह्या 12 प्लांट ह्या पॅरेंट प्लांट आहेत, काय पॅरेंट प्लांट यांच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन होतं, त्या स्वतःच फर्टिलाइज होतात आणि त्यांच्यापासून नेक्स्ट ऑफस्प्रिंग जो तयार होतो तो सुद्धा सेम त्यांच्यासारखाच आहे, टॉल. काय टॉल म्हणजेच इट डिसेंडंट ऑफ सिंगल होमोझायगस. सिंगल होमोझायगस म्हणजे फक्त सिंगल टॉल प्लांट घेतल्या, यांच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन झालं, म्हणजे इथं काय झालं, असेक्सुअल रिप्रोडक्शन झालं. काय झालं, असेक्सुअल रिप्रोडक्शन झालं विदाऊट फ्युजन ऑफ गॅमेट्स. हे कॅपिटल टी काय झालं, स्वतः फर्टिलाइज झाले आणि त्यांच्यापासून जी प्रोजेनी तयार झाली ते ऑफस्प्रिंग तयार झाले, हे सुद्धा टॉल आहे. तर होमोझायगस पॅरेंट प्रोड्यूस आफ्टर सेल्फ, म्हणजेच होमोझायगस पॅरेंट काय होतात, त्यांच्यासारखंच काय करतात, परत ऑफस्प्रिंग होमोझायगस टॉलच काय केलं त्यांनी प्रोड्यूस केलं आहे, त्याला म्हटलं जातं प्युअर लाईन. काय म्हटलं जातं, प्युअर लाईन. ही कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते नेक्स्ट टर्म आहे ती मोनोहायब्रिड. काय आहे, मोनोहायब्रिड. आता मोनोहायब्रिड, मोनो मीन्स सिंगल, काय असतात, मोनो मीन्स सिंगल. सिंगल कॅरेक्टर इथं आपल्याला पाहायला भेटतात, म्हणजेच फक्त सिंगल म्हणजेच लाईक आपण सिंगल कॅरेक्टर घेणार म्हणजे इथं फक्त सिंगल कॅरेक्टरचाच क्रॉस केला जातो. फक्त आपण जर हाईटचा विचार केला तर तिथं हाईट बरोबरच क्रॉस केला जातो, टॉल आणि शॉर्ट. जर आपण मोर कॅरेक्टर घेतले म्हणजेच लाईक हाईट बरोबरच आपण जर त्यांचा कलर घेतला तर त्याला डाय हायब्रिड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, डाय हायब्रिड. म्हणजे जिथं सिंगल कॅरेक्टरचा क्रॉस केला जातो लाईक शॉर्ट अँड टॉल, हे त्यांचं सिंगल कॅरेक्टर त्या प्लांटचं. फक्त आपण टॉलच ते फक्त त्या झाडाचं उंची म्हणजे फक्त आपण त्याचा काय केला आहे, हाईटचाच विचार केला आहे, बाकी कोणत्याही कॅरेक्टरचा विचार केलेला नाही. फक्त एकाच कॅरेक्टरचा विचार करून त्याचा क्रॉस केला जातो, त्याला म्हटलं जातं मोनोहायब्रिड. सो सी इन द थेरॉटिकल पार्ट इट इज अ हेटेरोझायगस. हे काय आहे, मोनोहायब्रिड म्हणजे इट इज अ हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट अँड इट प्रोड्यूस फ्रॉम अ क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरिंग in a single pair of contrasting character. Example, hybrid tall produced in a cross between pure tall and pure dwarf parents. म्हणजे हायब्रिड टॉल प्रोड्यूस होते. कधी प्रोड्यूस होते, जेव्हा आपण हायब्रिड टॉल म्हणजे जेव्हा आपण काय केलं, टॉल आणि डॉर्फ यांचा काय केला, एकदम डॉमिनंट आणि रेसेसिव्हचा क्रॉस केला, तेव्हा आपल्याला हायब्रिड टॉल प्लांट प्रोड्यूस झालेले दिसतील. इट इज अ हेटेरोझायगट फॉर अ सिंगल पेअर ऑफ अलीज. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला इथं काय समजून घ्यायचं आहे, तर मोनोहायब्रिड म्हणजे काय, मोनोहायब्रिड म्हणजे ओन्ली सिंगल मिक्सचर ऑफ सिंगल कॅरेक्टर. काय म्हटलं जातं, मिक्सचर ऑफ सिंगल कॅरेक्टर. इथं काय केलं आहे, इट इज अ हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट, हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट अँड इज प्रोड्यूस फ्रॉम अ क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स. कधी यांचा क्रॉस केल्याच्यानंतर टू प्युअर पॅरेंट्स म्हणजे फक्त आपण हाईटचा विचार केला, प्युअर होमो सेम, याचं मिनिंग एकच, प्युअर होमो आणि सेम. ही काय आपण प्युअर प्लांट यूज केली, कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे त्याचं प्युअर कॅरेक्टर आहे आणि हे हाईटचं आहे. फक्त वन सिंगल कॅरेक्टर आपण घेतलं, याच्यामध्ये दुसरा कशाचाच विचार केला नाही, त्याचा कलर कसा आहे याचासुद्धा विचार केलेला नाही आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटलं आहे, तर हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. हेटेरोझायगस म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे F1 हायब्रिड आपल्याला भेटले. काय भेटले, हायब्रिड म्हणजे हायब्रिड टॉल प्रोड्यूस इन अ क्रॉस बिटवीन. हायब्रिड टॉल आपल्याला भेटलं आहे म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी यांचा क्रॉस केला, तेव्हा आपल्याला कॅपिटल टी भेटला, स्मॉल टीपासून स्मॉल टी भेटला, कॅपिटल टी स्मॉल टीचा क्रॉस केला, कॅपिटल टी स्मॉल टी भेटलं. हे काय झालं, हायब्रिड टॉल प्लांट झाली. काय झाली, हायब्रिड मिक्सचर ऑफ हायब्रिड जीन्स. ते काय झालं, मिक्सचर. हायब्रिड मीन्स मिक्सचर ऑफ जीन्स. हायब्रिड टॉल प्लांट इज प्रोड्यूस इन क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ पॅरेंट if it is a heterozygous for a single pair of alleles. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे F1 जनरेशन. काय आहे, F1 जनरेशन. एक्झॅक्ट F1 जनरेशन म्हणजे नेमकं त्याचं थेरॉटिकल पार्ट आपण पाहणार आहेत. F1 जनरेशन इट रेफर्स टू द फर्स्ट फिलियल जनरेशन. F1 म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन, म्हणजे जो क्रॉस करतो आहे आपण टॉल डॉर्फचा, त्याच्यानंतर आपल्याला एक जीन भेटला होमोझायगस, कॅपिटल टीपासून एक कॅपिटल टी भेटला, स्मॉल टीपासून एक जीन भेटला, स्मॉल टी यांचा क्रॉस केला, कॅपिटल टी स्मॉल टी भेटलं. हे काय झालं, F1 फर्स्ट फिलियल जनरेशन झालं. म्हणजेच थेरॉटिकल पार्ट काय सांगतोय पहा, इट रेफर्स टू फर्स्ट फिलियल जनरेशन. इट कन्सिस्ट ऑफ
ऑफ ऑल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस फ्रॉम पॅरेंटल क्रॉस. म्हणजे सगळ्या ऑफस्प्रिंग असतील म्हणजेच ऑफस्प्रिंग म्हणजेच F1. काय F1 जे टॉल प्लांट भेटले हायब्रिड टॉल प्लांट त्यालाच ऑफस्प्रिंग म्हटलं जातं. प्रोड्यूस फ्रॉम पॅरेंटल क्रॉस. पॅरेंटल क्रॉस करून ते तयार झालं आहे. अल्टरनेटिव्हली इट इज फर्स्ट जनरेशन फ्रॉम गिविंग मेटिंग बिटवीन प्युअर पॅरेंट्स. मेटिंग बिटवीन प्युअर पॅरेंट्स म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी टॉल अँड डॉट इज मेटिंग क्रॉस झाला आहे बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स अँड हॅव्हिंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. जेव्हा क्रॉस झाला तेव्हा आपल्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर भेटलं. कॅपिटल टी स्मॉल टी जी ऑफस्प्रिंग भेटली कशी कॉन्ट्रास्टिंग हायब्रिड मिक्सचर आहे. काय त्यालाच म्हटलं जातं F1 जनरेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं F2 जनरेशन. एक्झॅक्ट F2 जनरेशन मीन्स व्हॉट. आता F1 जनरेशनपर्यंत आपण बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला समजलं असेल. F1 जनरेशनपर्यंत आपण आलेलो आहोत. कॅपिटल टी स्मॉल टी इथपर्यंत हायब्रिड हेटरोझायगस कंडिशनपर्यंत हेटरोझायगस जी जीन तयार झाली तिथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. आता त्याच्या पुढची जी प्रोसेस असते F2 जनरेशन. काय असतं F2 जनरेशन हे आपलं टोटली 9th स्टँडर्डला कंप्लीट झालेलं आहे. तरीही टोटल आपण रिपीट करतो आहे. एकदम शॉर्ट पार्ट आपण परंतु जास्त एक्सप्लेनेशन करून समजून घेतो आहे. F2 जनरेशन म्हणजे नेमकं काय तर पहा दिट इज अ सेकंड जनरेशन और प्रोजेनी प्रोड्यूस बाय सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. आता सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन म्हणजे F1 जो भेटला आहे आपल्याला कॅपिटल टी त्याच्याच सेल्फिंग होणार. कॅपिटल टी त्याच्याचबरोबर क्रॉस होणार कॅपिटल त्याला सेल्फिंग म्हटलं जातं. और इनब्रीडिंग ऑफ F1 जनरेशन ऑफ ऑफस्प्रिंग इज कॉल्ड सेकंड फिलियल जनरेशन. जो तयार होतो आहे पार्ट त्याला म्हटलं जातं सेकंड फिलियल जनरेशन. फॉर एक्झाम्पल प्रोजेनी प्रोड्यूस फ्रॉम क्रॉस बिटवीन टू F1 इंडिव्हिज्युअल. म्हणजे F1मध्ये आपल्याला कॅपिटल टी भेटला आहे यांचा जर क्रॉस केला जी प्रोजेनी भेटते त्याला काय म्हटलं जातं तर F2. म्हणजे एक्झॅक्ट F2 जनरेशन म्हणजे सेल्फिंग ऑफ F1मध्ये आपल्याला भेटला होता कॅपिटल टी क्रॉस बिटवीन सेम प्लांट. या सेल्फिंग करायचं म्हणजे यांच्यामध्येच काय करायचं क्रॉस करायचं आहे. कॅपिटल टी यांचा जेव्हा क्रॉस केला तेव्हा आपल्याला F2 भेटलं. कॅपिटल टी हा जो F1 म्हणजेच फर्स्ट आपण जो कॅपिटल घेतला आहे त्यातला एक कॅपिटल टी इकडच्या प्रत्येक जीनला तो काय करतो मल्टिप्लाय करतो क्रॉस करतो. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी देन नेक्स्ट टी कॅपिटल टी क्रॉस कॅपिटल टी स्मॉल टी देन स्मॉल टी. हे F2 जनरेशनमध्ये म्हणजे लाईक टॉल प्लांट असेल 1 प्युअर टॉल प्लांट हे डॉमिनंट. त्याच्यानंतर 2 आहेत त्या हायब्रिड टॉल प्लांट आहेत कॅपिटल टी आणि एक आहे ती रिसेसिव्ह म्हणजेच डॉर्फ प्लांट आहे. काय डॉर्फ ही F2 जनरेशनमध्ये भेटली. हे झालं F2 जनरेशन. म्हणजेच आजच्या लेक्चरला आपण ह्या टर्म ज्या पाहिल्यात या टर्मचं थोड्याच टर्म पाहिल्या आपण एक्सप्लेनेशन त्यांचं व्यवस्थितरित्या पाहिलं त्याच्यामुळं आपण जास्त वेळ घेतलेला आहे. सो आज आपण इथे स्टॉप करणार आहोत. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला राहिलेल्या टर्म्स पाहणार आहोत. सो टुडे वी स्टॉप हिअर.